धनगर बांधवांचं जे त्यांच्या न्याय मागण्यांसाठी उपोषण चालू आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही भेट दिली आणि प्रामुख्याने दोन तांत्रिक बाबी समोर आल्या। एक म्हणजे धनगर धनगड या विषयाच्या अनुषंगाने काही प्रमाणपत्र जे दिली गेली होती ती रद्द करण्याच्या बाबतीतला एक विषय आणि दुसरं शिंदे समिती जी आता गठीत करण्यात आलेली आहे काही अभ्यास करून त्यांनी अहवाल देणं अपेक्षित होतं, त्याला वेळ लागतोय, असे दोन मुद्दे मांडण्यात आले। पहिल्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये खुद्द मुख्यमंत्री महोदयानेच शब्द दिलेला आहे आणि 1 आठवड्यामध्ये त्या विषयाच्या बाबतीमध्ये कारवाई होईल असं मुख्यमंत्री महोदयाने सांगितलंय। त्याप्रमाणे तिथे योग्य ते पावलं उचलली जात आहे। शिंदे समितीच्या बाबतीमध्ये मी डॉक्टर सुधाकर शिंदे साहेबांशी स्वतः बोललो आणि त्यांनी महिना अखेरपर्यंत अहवाल देणार आहेत असं त्यांनी सांगितलंय। 2 राज्यात त्यांचा दौरा होणार आहे, अभ्यास दौरा करून या महिना अखेर जुलै अखेरपर्यंत त्यांचा अहवाल जो आहे तो राज्य सरकारला प्राप्त होईल आणि या दोन्ही बाबींमुळे आपल्या मागणीच्या अनुषंगाने निश्चित मोठा उपयोग होईल असं आमचं सर्वांचंच मत आहे आणि त्या बाबतीत माझा पाठपुरावा राहील। या उपरी काही अडचणी असतील तर जरूर त्यांनी मांडाव्या आणि सरकार दरबारी त्या बाबतीमध्ये योग्य न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने आमचे प्रयत्न राहतील। धनगर आणि धनगड हा प्रश्न मिटेल का? ही मिटवण्याच्या आपल्या राज्यापुरतं तरी मिटवण्याच्या अनुषंगाने जे काही आता सर्टिफिकेट दिले गेलेले आहेत त्या बाबतीमध्ये योग्य निर्णय आठवड्याभरात घेतला जाईल अशी अपेक्षा आहे आणि ते झालं तर नक्की मोठा फरक पडणार आहे। तुळजापूर धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांचं सकल धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। त्याला आमचा बऱ्याच वर्षापासूनचा हा प्रश्न प्रलंबित आहे, त्यामध्ये सध्या 2 गोष्टीमध्ये हा विषय अडकून पडलेला आहे। आम्ही इथं अभ्यासू नसलेले लोक बसलेले आहेत, आम्हाला टेक्निकली गोष्टी काही मांडता येणार नाही, त्यामुळं आम्ही तर आता राज्य सरकारकडे जी मागणी घेतलेली आहे आम्हाला त्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि प्रमाणपत्र देण्यात यावे। पण 2 मुख्य मुद्द्यावरती हा प्रश्न अडकून पडलेला आहे। त्यामध्ये आमचे समाज बांधव लातूरला 16 दिवस उपोषणाला बसले होते, त्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी पत्र दिलेला आहे। तो कोर्टामध्ये जो विषय होता एक्झिस्टन्स नॉन एक्झिस्टन्स, हे 7 व्हॅलिडिटी प्रमाणपत्र असल्यामुळे आम्ही ते एक्झिस्टन्स होऊ शकलो नाही आणि हे 2 वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहे। जे 7 धनगर समाजाचे बांधव आहेत ते स्वतः असं म्हणतात की आम्ही धनगर नाही, आम्ही धनगरच आहे आणि आम्हाला दिलेली व्हॅलिडिटी प्रमाणपत्र आहे ते रद्द करावं आणि 2 वर्षापासून त्या कमिटीकडे तो प्रश्न प्रलंबित आहे। आमचं असं मत होतं की ते रद्द तर करा किंवा आम्हाला रद्द करता येत नाही, काहीतरी करा, पण त्याच्यावरती निर्णय घ्या। तर त्यावरती सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी 8 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे। दुसरा एक विषय आहे की एसटी आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक शिंदे कमिटी नेमलेली आहे आणि ही शिंदे कमिटी जी आहे ती बाहेरच्या राज्यामध्ये काय केलं, धनगर आणि धनगड साधारण शब्द जे होते त्या साधारण शब्दाचा विचार करून नितीश कुमार साहेबांनी काय केलं, गेल्या विधानसभेच्या इलेक्शनच्या पूर्वी एक पत्र काढलं आणि धनगरांना एसटीचे प्रमाणपत्र देऊन टाकले। आज त्या घटनेला 6 वर्ष होऊन गेले, तिथं एसटीचा फायदा समाज घेतोय। छत्तीसगडमध्ये त्याच पद्धतीचा प्रयत्न झाला, गोव्यामध्ये झालेला प्रयत्न तो यशस्वी झालेला नाही, परंतु वेगवेगळ्या राज्यामध्ये जो प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले गेले त्या प्रयत्नाचा अभ्यास करण्यासाठी ही शिंदे समिती होती। पण आमचा असा आरोप आहे त्या कमिटीमध्ये बरेच आपले लोक असताना सुद्धा ती समिती खूप सावकाश काम करते आणि त्या कमिटीनं सुद्धा लवकरात लवकर निर्णय घ्यावा। हा व्हॅलिडिटीच्या निर्णयावरती सरकारनं निर्णय घेऊन ती व्हॅलिडिटी रद्द करण्यात यावी असे 2 उपप्रश्न आमचे याला जोडून आहेत। तर आपण तुळजापूर आणि या 72 गावामध्ये लोकसंख्येचा विचार करता तर धनगर बहुल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले आमदार आहेत, म्हणून आमचा प्रश्न तुम्ही आस्थेनं मांडावा आणि हा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावा अशी धनगर समाजाच्या वतीनं आपल्याला विनंती आहे। आपण सर्वांनी अतिशय आपुलकीने मला जे बोलवलं, अडचण मांडली, त्या अनुषंगाने आपल्याला मला आवर्जून 2 गोष्टी सांगायच्या।
पहिला विषय म्हणजे तुम्ही मांडल्यासारखं आपल्याला जे सर्टिफिकेट आहेत धनगर समाजाचे दिलेले त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, आठवड्याची वेळ आपल्याला दिली होती आणि मी खात्री केलेली की त्याची प्रक्रिया चालू आहे. आठवड्यात तो विषय मार्गी लागेल अशी मला देखील पूर्ण अपेक्षा आहे. दुसरा मुद्दा जो आहे शिंदे समितीच्या बाबतीत, तर मी आता स्वतःच डॉक्टर सुधाकर शिंदे साहेबांशी बोललो. आपल्यापैकी काही सहकारी तिथे उपस्थित होते. महिना अखेरपर्यंत 2 राज्यामध्ये जाऊन त्यांचा जो अहवाल आहे तो निश्चितपणे ते देतील या जुलै अखेरपर्यंत, असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. तर या दोन्ही विषयांच्या नंतर आपला हा जो काही लढा आहे त्याला नक्कीच योग्य ते कायदेशीर बळ मिळेल आणि आपली प्रक्रिया जी आहे ती अजून ताकदीने आपल्याला पुढे नेता येऊ शकेल. आता आपले समाज बांधव जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना माझी विनंती राहणार आहे की प्रक्रिया तर चालू आहे आता, तर तुम्ही स्वतःला आता त्रास करून घेऊ नये. समाजासाठी तुम्ही करता बिलकुल मान्य आहे. एक आठवड्याची मुदत जी दिलेली आहे त्याच्यामध्ये एक टप्पा होणार आहे आणि महिना अखेरपर्यंत पुढचा विषय जो आहे समितीच्या अहवालाचा तो देखील होणार आहे. आपल्या ज्या काही न्याय मागण्या आहेत त्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही आपल्या बरोबर आहोत, ते देखील आपल्याला आवर्जून मला सांगायचं आणि बाकीचे आपले जे विषय आहेत ते नक्की आपण घरी माझ्यापर्यंत घेऊया, सोडवण्याचा मला प्रामाणिक प्रयत्न आहे. धन्यवाद. चर्चा केली, संबंधित विभागामध्ये काय चाललेलं आहे ते समजून घेतलं आणि दादांनी सविस्तर इथं येऊन आपल्यासमोर या गोष्टीचं निवेदन केलेलं आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा समाज बांधवांच्या वतीनं हे 4 उपोषणकर्ते आहेत, 4 उपोषणकर्त्याच्या वतीनं आणि सर्व जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीनं मी दादांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी जे समाज बांधव उपोषणासाठी बसलेले आहेत, या उपोषणाच्या ठिकाणी तुळजापूर तालुक्याचे आमदार आदरणीय राणादादांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. दादा, आमची जाता जाता तुम्हाला एवढीच विनंती आहे की अखंड धाराशिव जिल्ह्यामध्ये धनगर समाज हा 2 नंबरला आहे. तुळजापूर तालुक्यामध्ये सरांनी म्हणल्यासारखं खूप मोठ्या प्रमाणात हा समाज आहे. आमची हात जोडून तुम्हाला एवढीच विनंती आहे की गेल्या अनेक वर्षापासूनच्या सगळ्याच पक्षांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, भ्रमनिराश आमचा झालेला आहे. दर निवडणुकीच्या पुढे प्रत्येक पक्ष प्रत्येक नेता आम्हाला आश्वासन देतोय. आमची प्रामाणिक विनंती एवढीच आहे की ताकदीनं येणाऱ्या काळामध्ये आपण हा प्रश्न आमचा त्या सभागृहामध्ये लावून धरावा आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी आपण ताकदीनं हा प्रश्न सभागृहामध्ये मांडावा. ताकदीनं येणाऱ्या काळामध्ये हा समाज यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन, कारण हे समाज बांधव जे उपोषणाला बसलेत आज गावागावामध्ये बातम्या जात आहेत, गावागावातून या संयोजन समितीला फोन येत आहेत की आम्ही या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहोत. समाजाच्या भावना तीव्र आहेत, या तीव्र भावनाचा आपण विचार करावा आणि हा आमचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे आमचा प्रश्न लावून धरावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आपण आहात समाजाच्या भावना या ठिकाणी ऐकून घेतलात, त्याबद्दल तुमचं सुद्धा सकल धनगर समाज बांधवाच्या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. सकल धनगर समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी जे समाज बांधव उपोषणासाठी बसलेले आहेत, या उपोषणाच्या ठिकाणी तुळजापूर तालुक्याचे आमदार आदरणीय राणादादांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. दादा, आमची जाता जाता तुम्हाला एवढीच विनंती आहे की अखंड धाराशिव जिल्ह्यामध्ये धनगर समाज हा 2 नंबरला आहे. तुळजापूर तालुक्यामध्ये सरांनी म्हणल्यासारखं खूप मोठ्या प्रमाणात हा समाज आहे. आमचे हात जोडून तुम्हाला एवढीच विनंती आहे की गेल्या अनेक वर्षापासूनच्या सगळ्याच पक्षांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, भ्रमनिराश आमचा झालेला आहे. दर निवडणुकीच्या पुढे प्रत्येक पक्ष प्रत्येक नेता आम्हाला आश्वासन देतोय. आमची प्रामाणिक विनंती एवढीच आहे की ताकदीनं येणाऱ्या काळामध्ये आपण हा प्रश्न आमचा त्या सभागृहामध्ये लावून धरावा आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी आपण ताकदीनं हा प्रश्न सभागृहामध्ये मांडावा. ताकदीनं येणाऱ्या काळामध्ये हा समाज यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन, कारण हे समाज बांधव जे उपोषणाला बसलेत आज गावागावामध्ये बातम्या जात आहेत, गावागावातून या संयोजन समितीला फोन येत आहेत की आम्ही या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहोत. समाजाच्या भावना तीव्र आहेत, त्या तीव्र भावनाचा आपण विचार करावा आणि हा आमचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे आमचा प्रश्न लावून धरावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आपण आहात समाजाच्या भावना या ठिकाणी ऐकून घेतलात, त्याबद्दल तुमचं सुद्धा सकल धनगर समाज बांधवाच्या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.